Hello, welcome student. This is our course Theory of Machine and so course code is 22438. So I am Mr. D.R. Mani from VVIT Pal Mechanical Department. This is unit number second, that is velocity and acceleration in mechanism. Okay. So last lecture we have started this topic. Okay. So basic concept, that is relative velocity method. Uh, what is velocity, what is um, angular velocity, what is linear velocity, what is the relation between them, linear and angular velocity, uh, and one numerical on that relative velocity method we have seen in last lecture. Okay, so today's we have discussed about next one. We have seen linear velocity, angular velocity. Okay, so today we have discussed about second problem, second numerical on that relative velocity method. ओके, सो फर्स्ट आपण बघूया काय आहे प्रॉब्लेम. ओके, काल आपण पहिला प्रॉब्लेम बघितला, आज सेकंड दुसरा प्रॉब्लेम बघूया. अ फोर बार चेन मेकॅनिझम ABCD with its dimensions is shown figure. It is driven by the crank AB which rotates at 500 rpm in clockwise direction. ओके, फोर बार चेन मेकॅनिझम आहे ABCD, जसं लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे. लास्ट आपण न्यूमरिकल बघितलं त्याच्यामध्ये ABCD, तसं सेम आपल्याला याच्यामध्ये पण ABCD लिंक दिलेली आहे आणि त्यात एक क्रँक आहे AB जे आहे ती क्रँक आहे विच रोटेट्स 500 rpm रिव्होल्यूशन पर मिनिट. ओके, सो आणि ते क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरणार. द लिंक AD इज फिक्स्ड, लिंक खाली AD जे आहे ती फिक्स करणार आपण आणि A टू B जे आहे ती क्रँक म्हणून कन्सिडर करणार. फाइंड द ऍब्सोल्यूट वेलोसिटी ऑफ पॉइंट C अँड अँग्युलर वेलोसिटी ऑफ पॉइंट C. तर आपल्याला ऍब्सोल्यूट वेलोसिटी C ची आणि अँग्युलर वेलोसिटी C ची आपल्याला दोन्ही फाइंड आउट करायचे आहेत. अँग्युलर वेलोसिटी ऑफ लिंक CB अँड CD, त्याच्यानंतर अँग्युलर वेलोसिटी CB आणि CD ची अँग्युलर वेलोसिटी. आता आपल्याला डायग्राम दिलेले आहे, एक डायग्राम जे दिलेले आहे त्या डायग्राम मध्ये आपल्याला काय केलेलं आहे की एक कॉन्फिगरेशन डायग्राम आहे, त्याच्यामध्ये AD लिंक फिक्स आहे, फोर बार चेन मेकॅनिझम AD फिक्स आहे, AB जे आहे ती क्रँक आहे, 500 rpm दिलेले आहे. त्यानंतर त्याचं डायमेन्शन्स पण दिलेलं आहे आपल्याला 15 सेंटीमीटर. त्यानंतर BC लिंक जी आहे ती 14 सेंटीमीटर, CD लिंक दे 35 सेंटीमीटर, AD लिंक जे आहे ते 30 सेंटीमीटर. ओके, सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू. आता आपण काय करायचं आहे, सुरुवातीला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना पहिला आपण काय करायचं आहे, ही कॉन्फिगरेशन डायग्राम जी आहे ती आपण तयार करून घ्यायची. ओके, कॉन्फिगरेशन डायग्राम तयार करत असताना आता ही जी समोर पेपरवर जी डायग्राम दिली ती आपल्याला आपल्या ड्रॉइंग शीटवर ड्रॉ करायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, हे सेंटीमीटर दिलेलं आहे बघा, 30 सेंटीमीटर, 15, 40 आणि 35. आता 30 सेंटीमीटर तुम्ही जर घ्यायला गेला तर खूप मोठी ही डायग्राम होणार आहे. मग ही डायग्राम आपल्याला कमी करायची असेल, आपल्याला आपल्या पेपरमध्ये बसण्यासाठी प्रपोर्शनल डायग्राम जर तयार करायची असेल तर आपल्याला स्केल घ्यावं लागणार आहे. तर इथं स्केल आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके, सो आपण काय करायचं आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर हे स्केल घ्यायचं पहिला. मग त्याच्या प्रमाणात आपण काय करायचं आहे, हे डायग्राम पहिला AD आपण लाईन ड्रॉ करणार जिचे 30 सेंटीमीटर दिलेलं आहे. आता 30 सेंटीमीटर आपल्याला काय दिलेलं आहे, 1 सेंटीमीटर म्हणजे आपण काय करणार आहे, 10 सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर घेणार आहे. म्हणजे 30 म्हणजे किती झाले, 3 सेंटीमीटर झाले. A टू D 3 सेंटीमीटर झाले. तर AB जे आहे ते 15 सेंटीमीटर आहे. 15 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर आहे, 15 सेंटीमीटर म्हणजे 1.5 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर ही डायग्राम ही लाईन येणार. त्यानंतर आपल्याला B टू C घ्यायची आहे, ती 40 सेंटीमीटर आहे. सो 40 आपल्याला काय आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आहे. 10 सेंटीमीटर म्हणजे 1 घेणार, म्हणजे 40 सेंटीमीटर म्हणजे किती झाले, 4 सेंटीमीटर. ओके, आणि तिथून आपण काय करणार आहे, AD इथून काय करायचे आहे, लाईन ड्रॉ करायची आहे.
आता आपण काय करायचं आहे, सुरुवातीला आपण AD काढलं, AB काढलं, परपेंडिक्युलर लाईन आहे. इथून कंपासनं काय करायचं आहे, 4 सेंटीमीटर घ्यायचं आणि इकडं मार्क करायचं आहे. बघा पहिला ही आपलं तयार झाली. इकडं आपण आपण काय करणार आहे, ही लाईन ड्रॉ करणार, ही लाईन ड्रॉ करणार. पॉइंट B वर आपण काय करणार आहे, कंपासचं टोक ठेवणार आणि 4 सेंटीमीटरची इकडं कर्व ड्रॉ करणार. त्यानंतर इथून D पासून किती आहे, 35 सेंटीमीटरवर आहे. म्हणजे 35 म्हणजे 3.5 सेंटीमीटर आपण कंपासमध्ये घेणार. कारण स्केलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर येणार किती, 1 सेंटीमीटर. जर 10 सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर आहे, म्हणजे 35 सेंटीमीटर म्हणजे 3.5 सेंटीमीटर जो आहे ते कंपासमध्ये घेणार आणि इथून D वर ठेवणार आपण कंपासचं टोक आणि इकडे आर्क ड्रॉ करणार आणि नंतर हे जोडायचं. ओके, अशा पद्धतीने आपण काय करायची, पहिली ही कॉन्फिगरेशन डायग्राम तयार करून घ्यायची स्केल घेऊन. आता लक्षात ठेवा, तुम्ही स्केल जे आहे, तुम्हाला असं नाही की हे आता इथं सेंटीमीटर दिलंय, मीटर पण देतील, ओके, किंवा मिलीमीटर मध्ये पण देतील डायमेन्शन. तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल तुम्ही त्या स्केल मध्ये ते कन्वर्ट करून घ्यायचं आहे आणि ड्रॉ करायचं आहे. फक्त तुम्हाला हे स्केल घेता आलं पाहिजे. ओके, एक स्केल अप्रॉक्सिमेटली ठरवा आणि त्याच्याप्रमाणे ही डायग्राम ड्रॉ करा. तर आता इथं आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आपण स्केल घेतलेला आहे. ओके, सो दिस इज कॉन्फिगरेशन डायग्राम. ही डायग्राम आपली तयार झाली. आता पुढं नेक्स्ट काय करायचं आहे, गिवन डेटा. आता गिवन डेटा काय आहे तो पहिला आपण लिहून काढायचा. गिवन डेटा काय काय दिलेला आहे बघा. आपल्याला स्पीड, क्रँकचं स्पीड दिलेलं आहे. ओके, सो स्पीड क्रँकचं जे दिलेलं आहे, क्रँकचं स्पीड जे दिलेलं आहे ते AB. ओके, स्पीड ऑफ क्रँक AB, एन ऑफ AB 500 RPM. आता याच्यामध्ये स्पीड जे दिलेलं आहे ते बघा, AB स्पीड दिलेलं आहे 500 RPM, ते लिहून घेतलं आपण. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला आपल्याकडे आहे ओमेगा 2 पाय n डिवाइड बाय 16. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n डिवायडेड बाय 60. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये आपल्याला n जर दिला असेल तर ह्या सगळ्या गोष्टी, ही कॉन्स्टंट आहे, ही कॉन्स्टंट आहे, ही कॉन्स्टंट आहे, तर आपल्याला हे काय करू शकतोय, फाइंड आउट करू शकतो. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आपण त्या लिंकची काढू शकतोय. ओके, सो AB, क्रँक AB आपल्याला स्पीड जर दिला असेल तर आपल्याला त्याच्यावरून अँग्युलर व्हेलॉसिटी आपण काढू शकतो. मग AB ची किंवा BA म्हणू शकतोय, B ऑफ A पासून B अँग्युलर व्हेलॉसिटी आपण त्या क्रँकची काढणार. ओके, म्हणजे इथं जी डायग्राम दिलेली आहे बघा, ही जी क्रँक आहे हिची अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला n दिलेला आहे याचं 500, त्यावरून अँग्युलर व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट करणार. ओके, सो या पद्धतीने आपण अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची. आता इथं आन्सर आलेला आहे 52.35 रेडियन पर सेकंद. ओके, सो हे याचं आन्सर झालं, ओमेगा झाला. आता नेक्स्ट व्हेलॉसिटी ऑफ क्रँक AB. आता क्रँक AB जे आहे A टू B याची व्हेलॉसिटी जर काढायची असेल तर ही अँग्युलर व्हेलॉसिटी झाली. आता नेक्स्ट बघा, लिनियर व्हेलॉसिटी काढायचं असेल तर फॉर्म्युला काय, अँग्युलर व्हेलॉसिटी काढल्यावर लिनियर व्हेलॉसिटी काढू शकतो आपण, कारण V इज इक्वल टू R ओमेगा. मग ओमेगा जर माहित असेल, R माहित असेल, सॉरी R माहित असेल, ओमेगा माहित असेल तर आपल्याला V काढता येतोय. त्या पद्धतीने आपण काय, व्हेलॉसिटी ऑफ क्रँक AB VBA इज इक्वल टू ओमेगा BA इंटू लेंथ ऑफ BA. ओके, सो ओमेगा BA आपल्याला इथं फाइंड आउट केलं आपण आणि लेंथ 15 सेंटीमीटर आपल्याकडे आहे. ओके, ही लेंथ जी आहे AB ची, इथं आपल्याला ऑलरेडी इथं लेंथ दिलेली आहे 15 सेंटीमीटर. सो लेंथ आपण ती घेणार. ओके, तर इथं घेताना कन्वर्जन केलेलं आहे ती घ्यायचं नाही, ती कन्वर्जन केलेलं ओरिजिनल जे दिलेलं आहे स्केल ते इथं घ्यायचं आहे 15 सेंटीमीटर. ओके, सो 52.35 इंटू 15 आपल्याला मिळणार रिलेटिव्ह व्हेलॉसिटी B ऑफ A
785.39 सेंटीमीटर. बघा सेंटीमीटर पर सेकंद. आपण स्केल सेंटीमीटर मधले घेतलेला आहे पर सेकंद. ओके, कारण रेडियन पर सेकंद आपण हे याच्यामध्ये सेकंद आहे आणि इथं पण येणार सेकंद. ओके, सो सिन्स लिंक AD is fixed, the velocity of point A and D is 0. ही बघा AD लिंक ही फिक्स आहे, त्यामुळे A आणि D याची वेलोसिटी काय असणार आहे? 0 असणार आहे. ती मुवमेंट होणारच नाही. A आणि D ची मुवमेंट होणार आहे का? नाही. B ची होणार आहे, ती B ची आपण काढली. ओके, आता नेक्स्ट. So it be represented by point O in velocity diagram. ओके, आता ही फिक्स आहे. A आणि D ही लिंक, हे दोन पॉइंट फिक्स आहेत, म्हणून त्या दोघांचं मिळून आपण एकच पॉइंट आपण डायग्राम मध्ये घेणार. ओके, त्याला आपण O पॉइंट असं म्हणणार. आता आपण व्हेलॉसिटी डायग्राम तयार करायची आहे. आता आपण एक आपली झाली स्पेस डायग्राम तयार झाली, तर दुसरी डायग्राम तयार करायची आहे व्हेलॉसिटी डायग्राम. ही ड्रॉइंग शीट वर आपल्याला तयार करायची आहे. स्पेस डायग्राम आणि व्हेलॉसिटी डायग्राम जवळ आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. आता स्पेस डायग्राम आपल्याला समजलं कसं, गिव्हन डेटा आपण काढला. आता त्याच्यावरून आपण लिनियर व्हेलॉसिटी AB ची काढली. आता पुढच्या लिंकची व्हेलॉसिटी काढायची आहे, त्यासाठी आणि व्हेलॉसिटी डायग्राम तयार करायची आहे. तर बघा कशा पद्धतीने तयार करायचा आहे. तर velocity diagram, VBA 785 centimeter per second will be taken in direction perpendicular to link BA and it will be represented by vector AB. आता दाखवताना आपण ते रिप्रेझेंट काय करणार? व्हेक्टर AB, आणि त्या लिंकला परपेंडिक्युलर लिंक ड्रॉ करायचे आहेत व्हेलॉसिटी डायग्राम मध्ये. लास्ट जे एक्झाम्पल घेतलं त्यामध्ये बघितले तुम्ही, तसंच इथं पण आपल्याला काय करायचं आहे? परपेंडिक्युलर, प्रत्येक लाईनला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. आणि ती लाईन जी असणार आहे बघा, इन व्हेलॉसिटी डायग्राम ड्रॉ अ वेक्टर AB 785.39 सेंटीमीटर पर सेकंड ऑन चोजन स्केल 1 सेंटीमीटर. आता इथं परत स्केल घ्यायला लागणार आपल्याला. आता व्हेलॉसिटी डायग्राम तयार करायची आहे. डेटा आपल्याकडे काय आहे? सेंटीमीटर वगैरे नाही आहे. आता आपल्याकडे काय आहे? सेंटीमीटर पर सेकंद आहे व्हेलॉसिटी आपल्याकडे. त्या व्हेलॉसिटीचं कन्व्हर्जन स्केल मध्ये करायचं आहे. आता बघा, आपण काय करायचं? 1 सेंटीमीटर एक स्केल घेतली, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 250 सेंटीमीटर पर सेकंद. कारण हे सेंटीमीटर पर सेकंद जे आहे, हे बघा आपल्याकडे हा डेटा आहे. मग आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे याच्यामध्ये. मग सेंटीमीटर पर सेकंद असेल तर आपल्याला ते सेंटीमीटर मध्ये करणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय केलं? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 250, एक आकडा आपण अंदाजे घ्यायचा आहे, 250 सेंटीमीटर पर सेकंद असं मी स्केल घेतलं. ओके, मग आता मला काय करायचं आहे? हे 785.39 चं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करायचं आहे. मग डिवाइड बाय, मी स्केल घेतली किती? 250 डिवाइड बाय 250 करणार, किती येते ते बघा. त्या पद्धतीने आता इथं तुम्हाला जे स्केल येईल त्या पद्धतीने तुम्ही ते ड्रॉ करायचं आहे. ओके, आता इथं काय केलं बघा, पहिला O पॉइंट फिक्स पॉइंट मी तुम्हाला सांगितलं जसं की O पॉइंट फिक्स पॉइंट घेतला, त्याला आपण AD असं नाव दिलं. ओके, कारण AD हे फिक्स आहेत. A पॉइंट हा पॉइंट घेतला आपण, त्या पॉइंट पासून परपेंडिक्युलर बघा, या पॉइंट पासून आता AB ला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे. तर AB ला परपेंडिक्युलर लाईन, आता ही जी लाईन आहे याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. कारण हे बघा, आपण काय घेतलेलं आहे? A आणि D पॉइंट आहे. आता A पॉइंट इथं आहे, D पॉइंट पण इथं आहे. मग A मधून B तर सुरुवात इथून करूया. ओके, AB किती आहे? तर आपल्याला जे काय असेल ते स्केल, आता सुरुवात काय करायची आहे? AB म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ AB. व्हेलॉसिटी ऑफ AB कशी असणार आहे? व्हेलॉसिटी टेंजेन्शियल. म्हणून ही अशा पद्धतीने बघा अशी असते. म्हणून ह्याला परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ केली. ओके, म्हणून ह्या पॉइंट मधून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. आता आपल्याला याची लेंथ आपण फाइंड आउट केलेली आहे. कारण आपण लेंथ कशी घेतल्या? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 250 सेंटीमीटर पर सेकंद हे स्केल घेतलेलं आहे. बघा इथं स्केल घेतलेलं आहे आपण. त्या स्केल मध्ये कन्व्हर्जन करून आपण त्या पद्धतीने काय करायचं आहे? इथं 700 आपलं किती आलं व्हेलॉसिटी?
बघा 785.39 ए बी ची व्हेलॉसिटी आहे. सो 785 डिवाइड बाय 250 करा. किती स्केल येईल तेवढं काय करा तुम्ही इथून ते इथपर्यंत लाईन ड्रॉ करा. त्या लाईनला इथं पुढं बी, इथं ओ ए डी नाव दिले, इथं पुढं बी नाव देणार. इथं बी आहे बघा, त्यामुळे इथं पण बी देणार आपण. ओके, आता पुढची बी टू सी जायचं आहे. आता बी टू सी जाण्यासाठी काय करणार आहे, या बी च्या पॉइंट मधून याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. हे बघा, या बी सी ला परपेंडिक्युलर, आणि ती पॅरलल लाईन बरोबर ही पॅरलल ह्याला पॅरलल लाईन बरोबर इथं घ्यायची. या लाईनला पॅरलल बरोबर इथं म्हणजे ह्याला परपेंडिक्युलर लाईन यायला पाहिजे. तेच आपण सेट स्क्वेअर किंवा आपण काय वापरू शकतो, ड्राफ्टर वापरू शकतो. तिथून बरोबर ह्याला या बी मधून जाणारी परपेंडिक्युलर लाईन, अशी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणार आहे इथून बी टू सी. ते आपल्याला माहित नाही, आता आपल्याला तेच फाइंड आउट करायचं आहे. मग ते येणार व्ही सी बी, व्हेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू बी. मग अशी कसं केलं, व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, तसं व्हेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू बी, त्याला नाव द्या व्ही सी बी. त्यानंतर ही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली इथं. त्याच्यानंतर जी एडी आहे, एडी या डी मधून जाणारी ही डीसी जी लिंक आहे, ही डीसी ह्याला परपेंडिक्युलर लिंक डी मधून जाणार आहे. आता हे बघा, डी मधून हा फिक्स पॉइंट आहे, इथून या लिंकला परपेंडिक्युलर आपल्याला या पॉइंट मधून ड्रॉ करायचे आहे. परपेंडिक्युलर इथं ड्रॉ केला मी. आता हे आणि हे जिथं मॅच होईल तिथं इथं पॉइंट आपण काय दिला, सी. या पॉइंटला जिथं हे आणि हे जिथं कट होईल तिथं आपण सी नाव दिले. ओके, म्हणजे आपली अशी डायग्राम ही तयार झाली. ए बी, इथं मी सी नाव दिलं, आणि इथं 0 AD हे आपलं ऑलरेडी आहे. ओके, इथं लिहिताना मी लिहिणार व्हेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू डी, व्हेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू बी. अशा पद्धतीने इथं व्हेलॉसिटी ड्रॉ केलेली आहे. ओके, सो दिस इज अ व्हेलॉसिटी डायग्राम. या पद्धतीने आपण ही व्हेलॉसिटी डायग्राम आपण अशा पद्धतीने आपण ती काय केली, व्हेलॉसिटी डायग्राम ही तयार करून घ्यायची. ओके, महत्वाचं इथं स्केल लक्षात ठेवा. इथं जे आहे ते हे स्केल घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा ह्याच्याप्रमाणे. आणि मग आपण ही लाईन आपल्याला माहिती आहे. इथं जे आन्सर येईल 250 सॉरी 7 जे मगाशी आलेलं, एक मिनिट, 785.39 785.39 डिवायडेड बाय 250, हे किती येईल, हे जे आन्सर येणार आहे सेंटीमीटर मध्ये तेवढं आपण काय करायचं आहे, इथून तेवढं आपण काय करायचं आहे, इथून ओ ए डी पासून बी पर्यंत लाईन ड्रॉ करायची. आणि तुम्हाला सांगितलं बी सी कसे ड्रॉ करायची, तर ह्या बी सी ला परपेंडिक्युलर, आणि ओ ए डी पासून सी पर्यंत कशी ड्रॉ करायची, म्हणजे व्ही सी डी जे दिसते ते कसं ड्रॉ करायचं, या सी डी ला परपेंडिक्युलर. सगळ्या ह्या लाईनला परपेंडिक्युलर असतात बघा. इथं एडी हा एकच पॉइंट आहे म्हणून इथं काय आलेलं नाही, हा फिक्स आहे लिंक. ही लिंक मूव्ह होणार आहे, एडी ए बी लिंक मूव्ह होणार आहे, बी सी लिंक मूव्ह होणार आहे, सी डी लिंक मूव्ह होणार आहे. म्हणून आपण त्या तिन्ही लिंकला परपेंडिक्युलर इकडे ड्रॉ केलेला आहे. ओके, अशा पद्धतीने व्हेलॉसिटी डायग्राम तुमची तयार झाली. आता फायनल आन्सर आपलं करायचं आहे. त्यासाठी आता व्ही सी डी आणि व्ही सी बी ह्याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. ओके, व्हेलॉसिटी ऑफ सी बी आणि व्हेलॉसिटी ऑफ सी डी कसं काढायचं, बाय मेजरमेंट ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट सी. पहिला आपण काय करूया, व्ही सी म्हणजे हा हे की नाही इथं दिसते व्ही सी बी आणि व्ही सी डी, कारण व्ही बी हे ऑलरेडी आपल्याला आपण फाइंड आउट केलेलं आहे, हे आपण ऑलरेडी फाइंड आउट केलं. तर आपण व्ही सी बी आणि व्ही सी डी या दोन्ही गोष्टी
फाइंड आउट करूया. ओके. सो बघा आता व्हीसीबी अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ, आता पहिला व्हीसी किती दिलेला आहे 1250 सेंटीमीटर पर सेकंद. व्हेलॉसिटी ऑफ सी जो आहे तो 1250. तर इथं ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट सी जस्ट मिनिट. आता बघा इथं काय करायचं आहे, आता बघा अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट व्हेलॉसिटी ऑफ सी बी. पहिला आपण काय करूया, अँग्युलर व्हेलॉसिटी आपण काढूया. तर अँग्युलर व्हेलॉसिटी काढण्यासाठी ओमेगा सी बी आणि ओमेगा सी डी दोन लिंक आहेत, सी बी आणि सी डी या दोन्हीचा आपण अँग्युलर व्हेलॉसिटी पहिला काढून घेऊया. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन, म्हणजे आर, ऍक्च्युअली आपला फॉर्म्युला असा आहे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. मग ओमेगा जर पाहिजे असेल तर व्ही डिवायडेड बाय आर असं होणार. ओके. सो इथं तेच केलेलं आहे, ओमेगा सी बी आपल्याला पाहिजे आहे व्ही सी बी डिवायडेड बाय लेंथ ऑफ सी बी. मग जो व्ही सी बी आहे, व्हेलॉसिटी ऑफ सी बी काय येणार आहे 0.6. म्हणजे 0.6 कशावरून आलं तर आपण मोजलं, बरोबर आहे काय. बघा तुम्हाला दाखवतो, ही सी टू बी जी लेंथ आहे ही मेजर करायची. इथून इथं हे काय करायचं, आपण पट्टीनं मोजायचं स्केल. हे पण मोजून घ्या आणि इकडची पण लिंक मोजून घ्या. ओके. व्ही सी बी आणि व्ही सी डी दोन्ही मोजून तिथं लिहिला तरी चालते. व्ही सी बी किती आहे सेंटीमीटर आणि व्ही सी डी किती इथं लिहिलं तरी चालते. ते लिहून घ्यायचं, इथं आपल्याला उपयोगी पडणार आहे ते आता. मग व्ही सी बी व्हेलॉसिटी ऑफ सी बी काय असते, स्केल इंटू काय येणार, आपण 250 आपण स्केल घेतले बघा, 250 घेतलेला आहे, इंटू त्याला आपण 0.6 न डिवाइड मल्टिप्लाय केलं की आपल्याला व्ही सी बी मिळणार. म्हणजे 0.6 इंटू 250 डिवायडेड बाय 40. आता 40 काय आहे सी बी, लेंथ ऑफ सी बी दिलेली आहे आपल्याला सेंटीमीटर. ऑलरेडी आपल्याला लेंथ जी आहे ती दिलेली आहे. ओके. लेंथ जी आहे 40, लेंथ ऑफ सी बी आहे बघा, लेंथ ऑफ सी बी इथं दिलेलं आहे बघा 40 सेंटीमीटर, लेंथ ऑफ सी बी 40. ओके. सो त्याच्याप्रमाणे आपण इथं काय केलं 0.6 इंटू 250 डिवाइड बाय 40, ह्याच्याप्रमाणे आलं आन्सर आपलं 3.75 रेडियन पर सेकंद, जे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. हे उत्तर आलं आपल्याला. ओके. आता तसंच आपण काय करायचंय, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ सी डी काढायची. आता लेंथ ऑफ सी डी आपल्याला तसंच सेम करायचं, ओमेगा सी डी इज इक्वल टू व्ही सी डी डिवाइड बाय लेंथ ऑफ सी डी. मग किती येणार, मेजर करा, मेजर केल्यानंतर सी डी मेजर करा, व्हेलॉसिटी डायग्रामवर जी काढलेली आहे ती, तिचं 3.4 येणार आन्सर, इंटू 250 स्केल आपण किती घेतले 250 डिवाइड बाय 35 सेंटीमीटर आपल्याला इनिशियली आपल्याला सुरुवातीला दिलेला आहे तिने. बघा इथं सी डी किती दिला आहे, सी टू डी 35 सेंटीमीटर. ओके. आणि हे सी डी इथली तुम्ही मोजायचं आहे पट्टीनं, आणि ते आपल्याला इकडे घ्यायचं आहे. आता हे आता इथं पट्टीने व्ही सी डी डिवाइड बाय लेंथ ऑफ सी डी, मग 3.4 इंटू 250 डिवाइड बाय 35, लेंथ ऑफ सी डी 35. अशा पद्धतीने हे ओमेगा सी डी अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ सी डी 3.4 इंटू 250 डिवाइड बाय 35 अशा पद्धतीने आपल्याला इथं स्केल घ्यायचा आणि हे आन्सर काढायचं. ओके.
सो हे आन्सर आलेलं आहे. सॉरी, सो हे आन्सर किती आले बघा. सो हे ते 24.28 रेडियन पर सेकंड. ओके, अशा पद्धतीने ओमेगा सीबी म्हणजे अँग्युलर व्हेलोसिटी ऑफ सीबी आणि अँग्युलर व्हेलोसिटी ऑफ सीडी आपण फाइंड आउट केलेला आहे क्लॉकवाईज अबाउट डी. ओके, अशा रीतीने हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, लक्षात आलं. दिस इज अ रिलेटिव्ह व्हेलोसिटी मेथड. ह्या रिलेटिव्ह व्हेलोसिटी मेथडनं हा प्रॉब्लेम तुम्ही ड्रॉइंग शीटवर सोडवायचा आहे आणि सेम हा प्रॉब्लेम सोडवून मला तुम्ही फोटो काढून मला पाठवायचा आहे. ही तुमची सेकंड असाइनमेंट असेल. ओके, तो ऍक्च्युली तुम्ही ड्रॉइंग शीट घ्यायची आहे. ड्रॉइंग शीटवर हा प्रॉब्लेम एक सॉल्व्ह करायचा आहे आणि पुढचा एक प्रॉब्लेम आहे तो बॅक साईडला. हा फ्रंट साईडला ड्रॉ करा. बॅक साईडला एक लेन्स कन्स्ट्रक्शन म्हणून आहे ते बॅक साईडला तुम्ही ड्रॉ करायचं आहे. ओके, अशी एक शीट ही तुम्ही फोटो काढून मला तुम्ही पाठवायचा आहे. सो क्लेन्स कन्स्ट्रक्शन ही पुढं आहे आपल्याला, पण हा प्रॉब्लेम तर आता तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. ओके, सो आता नेक्स्ट मेथड आहे. नेक्स्ट जे आहे कन्सेप्ट, आता नेक्स्ट कन्सेप्टच्या अगोदर आपण काय करूया, एक दोन डेफिनेशन आहेत. सो लिनियर ऍक्सलरेशन. व्हॉट इज द लिनियर ऍक्सलरेशन? लिनियर ऍक्सलरेशन हे डेफिनेशन विचारतात. सो डिफाइन लिनियर ऍक्सलरेशन डिफाइन ॲज अ रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता व्हेलॉसिटीची डेफिनेशन आपण बघितली. लिनियर व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. सो इथं आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट इज वेक्टर क्वांटिटी डिनोटेड बाय लेटर ए. ही फक्त वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, वेक्टर क्वांटिटीमुळे मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन असं दोन्ही याच्यात असणार आहे. ओके, सो डी व्ही अपॉन मॅथमॅटिकली आपण काय लिहिणार आहे, ए इज इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी. ए इज इक्वल टू डी व्ही अपॉन dt, acceleration dv upon dt. ओके, सो दिस इज अ लिनियर ऍक्सलरेशन. त्यानंतर लिनियर ऍक्सलरेशन जे असते ते मीटर पर सेकंद स्क्वेअर असणार. ओके, मीटर पर सेकंद स्क्वेअर याचं युनिट आहे लिनियर ऍक्सलरेशनचं, मीटर पर सेकंद स्क्वेअर येणार. व्हेलोसिटी जी आहे लिनियर व्हेलोसिटी मीटर पर सेकंद आहे, लिनियर ऍक्सलरेशन मीटर पर सेकंद स्क्वेअर असणार. ओके, नेक्स्ट वन इज अँग्युलर ऍक्सलरेशन. आता मगाशी आपण लास्ट लेक्चरला जे अँग्युलर व्हेलोसिटी बघितली, आता तसं अँग्युलर ऍक्सलरेशन. सो अँग्युलर ऍक्सलरेशन इज डिफाइन्ड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, म्हणजे हे डिफाइन करताना आपण काय करायचं आहे, इट इज डिफाइन्ड ॲज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल अल्फा. अल्फाने दाखवतात. अँग्युलर ऍक्सलरेशन जो आहे तो अल्फाने दाखवतात आणि लिनियर ऍक्सलरेशन जे आहे ते ए ने दाखवतात. लक्षात ठेवा, ए इज इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे ऍक्सलरेशन, आणि अँग्युलर ऍक्सलरेशन जे आहे ते अल्फाने दाखवतात, जे डी ओमेगा डिवायडेड बाय डी टी विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे, ओमेगा. सो इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. मगाशी कसं होतं, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे ही लिनियर होती, आता इथं अँग्युलर आहे. सो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल अल्फा, symbol alpha, and alpha is equal to d omega divided by dt with respect to time. फक्त इथं अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, मगाशी जी होती ती लिनियर व्हेलॉसिटी होती, आता इथं असणार आहे ती अँग्युलर व्हेलॉसिटी. फरक एवढाच आहे. तर लिनियर ऍक्सलरेशन अँग्युलर ऍक्सलरेशन डेफिनेशन तुम्ही पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर पहिला जे आपण बघितलं डेफिनेशन,
त्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. व्हेलॉसिटी इज डिफाइन्ड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट rate of change of displacement with respect to time. It is a vector quantity which can be specified by magnitude and direction both. ओके, म्हणजे हे v जे आहे is equal to ds upon dt, rate of change of displacement with respect to time. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. So ds is equal to change in displacement. So this is a linear velocity. Okay, after that आपण हे बघितलेलं आहे. आणि त्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी. सो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, इथे काय होणार आहे, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, with respect to time. Angular rate of change of angular velocity, angular displacement with respect to time, it is a vector quantity denoted by letter omega. म्हणजे चार डेफिनेशन तुम्ही पाठ करून ठेवायचे आहेत. लिनियर वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन, असे चार डेफिनेशन आणि फॉर्म्युले चार पाठ करून ठेवा. ते तुम्हाला एक्झामला विचारतात. ओके, सो आपण जो प्रॉब्लेम जो बघितला, ओके, आणि त्याच्यानंतर महत्वाचं आहे ते रिलेशन ऑफ अँग्युलर वेलोसिटी अँड लिनियर वेलोसिटी. v is equal to r ओमेगा, v is equal to r ओमेगा, हे खूप महत्वाचं आहे. आणि हे आता आपण न्यूमेरिकल मध्ये बघितलं, हा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे, v is equal to r ओमेगा. सो v is a linear velocity, omega is a linear velocity, omega is the angular velocity. Omega is the angular velocity of link. R is the radius of length, radius or length of link. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. v is equal to r ओमेगा. v म्हणजे काय, लिनियर वेलोसिटी, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी, आणि r म्हणजे काय, रेडियस किंवा लेंथ. तर आपण ह्या फॉर्म्युल्यात आपण जो प्रॉब्लेम बघितला त्याच्यामध्ये आपण लेंथ घेतली बघा, म्हणजे रेडियस किंवा लेंथ ऑफ लिंक असं दोन्ही आपण म्हणू शकतो. v is equal to r ओमेगा. सो पुन्हा एकदा व्यवस्थित प्रॉब्लेम फक्त आपण रिव्हिजन करूया की ही 4 बार चेन मेकॅनिझम आहे. ABCD आपल्याला दिलेला आहे बघा. रोटेट 500 RPM म्हणजे तिची जी क्रँक आहे, एक लिंक जी आहे AB, ती आपल्याला ऑलरेडी गिवन आहे, म्हणजे दिलेलं आहे, 500 RPM दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ही डायग्राम सुद्धा दिली आहे. ओके, फक्त ही डायग्राम आपल्या पेपरवर काढायची आहे. त्या पेपरवर काढण्यासाठी आपल्याला कसं आहे, स्केल घ्यावं लागणार, कारण हे जे आहे बघा, 30 सेंटीमीटर, 35, 40, हे पट्टीमध्ये तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की किती स्केल होते. तर हे खूप मोठी डायग्राम होते, त्यामुळे आपल्याला ती काय करायचं आहे, स्केल काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. ओके, आणि ते फक्त करण्यासाठी आपण काय करूया, इथं स्केल घेऊया आपण. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. सो हे स्केल तुम्ही घेतल्यानंतर आता इथं हे जे दिलेले आहेत स्केल, या सगळ्यांचे काय करायचे आहेत, कन्व्हर्जन करून घ्यायचे. ओके, सो इथं आता 30 पहिला जे आपण काढणार आहे बघा, पहिला आपण काढणार AB AD, तो 10 सेंटीमीटर आहे, त्याचं आपण 30 सेंटीमीटरचं स्केल मध्ये 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर घेतलं, त्यामुळे हे जे येणार ते 3 सेंटीमीटर येणार. ही जी येणार ती 1.5 येणार. AB ही D आहे. इथून इकडे येणार ते C, ते 40 सेंटीमीटर म्हणजे 4 सेंटीमीटर आपण घेणार. आणि इथून खाली आता हे काढताना, ड्रॉ करताना फक्त तुम्हाला कसं करावं लागणार आहे, तर पहिलं आपल्याला AD काढून घ्यावं लागणार आहे, AB काढणार आपण. ओके, आता इथून या B पॉइंट पासून कंपासनं काय करायचं, 4 सेंटीमीटर घ्यायचंय. 40 सेंटीमीटर म्हणजे इतर स्केल नुसार 4 सेंटीमीटर. तर तिथून कंपासनं इथं मार्क करून घ्यायचं, आणि
जसं इथून ह्या डी पॉइंट आहे, इथून 35 सेंटीमीटर आहे. 35 सेंटीमीटर म्हणजे बघा, आधी ही लाईन ड्रॉ केली, इथं बी पॉइंट घेतला, इथून आपण कंपासने इकडे मार्क केलं आणि इथून 35 सेंटीमीटर 3.5 सेंटीमीटर, इथून आपण 3.5 सेंटीमीटरला आणि इथून हे जोडायचं. अशा पद्धतीने आपण ही डायग्राम, कॉन्फिगरेशन डायग्राम आपण तयार करून घ्यायची. कशावर? आपल्या ड्रॉइंग शीटवर. ओके, सो दिस इज अ कॉन्फिगरेशन डायग्राम. ही पहिला तुम्हाला तयार करून घ्यावी लागणार. ओके, सुरुवात पहिला प्रॉब्लेमची काय करणार तुम्ही? कॉन्फिगरेशन डायग्राम तयार करणार. दुसरी स्टेप, गिवन डेटा. गिवन डेटा लिहायचा. गिवन डेटामध्ये स्पीड दिलेला आहे क्रँक ए बी. त्याचा आपण आता ओमेगा हा फॉर्म्युला पाहिजे. ओमेगा इज इक्वल टू 2πn डिवायडेड बाय 60. याप्रमाणे 2πn डिवायडेड बाय 60 म्हणजे 2πn म्हणजे स्पीड दिलेला आहे 500 आपल्याला दिलेला आहे व्हेलॉसिटी, स्पीड दिलेला आहे आरपीएम. ते डिवाइड बाय 60 करून अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची. ती येतात 52.35. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ क्रँक ए बी, व्हेलॉसिटी काढली आपण. परत व्ही इज इक्वल टू आर ओमेगा वापरला फॉर्म्युला. त्याच्या पद्धतीनं व्हेलॉसिटी काढली. व्हेलॉसिटी काढल्यानंतर आपण काय केलं? नेक्स्ट आपण व्हेलॉसिटी ऑफ 785.39 सेंटीमीटर पर सेकंद हे जे आपल्याला आलेलं आहे त्याचं आता काय करायचं आहे? कन्वर्जन स्केलमध्ये. आता आपल्याला व्हेलॉसिटी डायग्राम तयार करायची आहे. तिसरी स्टेप काय? व्हेलॉसिटी डायग्राम तयार करून घेणे. व्हेलॉसिटी डायग्राम तयार करून घेण्यासाठी इथं स्केल घ्यावं लागणार आहे. ही डायग्राम तयार करण्यासाठी स्केल घ्या. तर ही डायग्राम तयार करताना आपल्याला काय करायचं आहे? तर बघा, ही ए बी आहे, ही ए बी लिंक आहे. त्या ए बी लिंकला ही ए बी लिंक आहे. या ए बी लिंकला ह्या लिंकला पॅरलल. तसंच इथं पॉइंट ओ घेणार पहिला आपण. फिक्स पॉइंट आहे बघा, ए डी फिक्स आहे, त्यामुळं ओ ए डी फिक्स पॉइंट घेतला. तर ए बी ला पॅरलल, त्यानंतर बी सी ला पॅरलल, सॉरी परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर ए बी ला, सॉरी बाय मिस्टेक मी पॅरलल म्हणलो, पण परपेंडिक्युलर आहे. ए बी ला परपेंडिक्युलर, बी सी ला परपेंडिक्युलर अँड सी डी ला परपेंडिक्युलर. अशा पद्धतीने हे 1 2 आणि 3 लाईन येतात. ओके, आता ही जी लाईन आहे ती आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, त्याची व्हेलॉसिटी माहिती आहे, पण ही आणि ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, म्हणजे ही जे दिलेलं आहे ही आणि ही व्ही सी बी, बघा व्ही सी डी आणि व्ही सी बी ची फाइंड आउट करायची आहे. हे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे आपण फाइंड आउट केले. व्ही आपण फाइंड आउट केलेला आहे. आता व्ही सी डी आणि व्ही सी बी फाइंड आउट करायचं आहे. ओके, फक्त महत्वाचं लक्षात ठेवा, स्केल 1 सेंटीमीटर इक्वल टू 250 सेंटीमीटर पर सेकंद स्केल घ्यायचा आणि त्या पद्धतीनं तयार करायचं. ओके, सो इथं पण काय केलेलं आहे? स्केल घेऊन 785.39 हे स्केल घेतलंय. ह्याचं डिवाइड बाय 250, 1 सेंटीमीटर इक्वल टू 250 सेंटीमीटर पर सेकंद असं स्केल घेतलं. मग 785.39 किती येते बघा, त्याला डिवाइड बाय 250 करा, किती स्केल येईल त्याप्रमाणे काय करायचं आहे? इथं आपण ड्रॉ करायचं आहे. ए टू ही हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. व्ही बी ए ती जी स्केल येईल त्याच्याप्रमाणे तिथं ड्रॉ करायची. तर बी ला बी पॉइंट द्या शेवटच्या पॉइंटला, आणि तिथून परपेंडिक्युलर ओ ए डी मधून परपेंडिक्युलर ह्या लिंकला परपेंडिक्युलर, अशा 2 लिंक केल्यावर जो पॉइंट क्रॉस कनेक्शन होते त्यांचं, म्हणजे याचा आणि याचं, तिथं सी नाव देणार आपण. जे हे आणि ही जी घेणार इथं सी नाव देणार. ओके, सो हे झाले तयार. आणि ते डायग्राम तयार झाली की मग आपला चौथी स्टेप आहे डायरेक्ट आन्सर काढायचे. म्हणजे 2 ज्या लाईन्स आपण नवीन ड्रॉ केल्या त्याचे व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची.
ती कशी करायची? ओमेगा इज इक्वल टू आर व्ही डिवाइडेड बाय एल. ओमेगा सी बी इज इक्वल टू व्ही सी बी डिवाइडेड बाय लेंथ ऑफ सी बी. या पद्धतीनं हे स्केल घ्या, मग तिथं मेजर करा. आता 0.6 व्ही सी बी किती येतोय तो तुम्ही मेजर करा. 0.6 इंटू 250 डिवाइड बाय 40. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी तसंच ओमेगा सी डी पण फाइंड आउट करा. म्हणजे तुम्हाला दोन आन्सर्स इथं मिळतात, ओमेगा सी बी आणि ओमेगा सी डी. हे तुम्हाला दोन आन्सर्स तुम्हाला मिळतात. या पद्धतीनं हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही ते काढायचं. फक्त इथं लक्षात ठेवा 0.6 आणि 3.4 कसं आलं, तर हे जे आहे ते स्केल तिथं मेजर केलं आपण. व्हेलॉसिटी डायग्रामवर स्केल मेजर केलं आणि ते इथं लिहिलं. ओके. आणि हे जे आहे ते ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. इनिशियली डायग्राम पहिली, कॉन्फिगरेशन डायग्राम जे आहे त्यामध्ये दिलेलं आहे 40 आणि 35. ते आपण लेंथ सीबी आणि लेंथ सीडी ओरिजिनल घ्यायची. ओके. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून मला ड्रॉइंग शीटवर तयार करायचा आहे. आणि तुम्ही दोन डायग्राम, त्या कॉन्फिगरेशन डायग्राम आणि स्पेस डायग्राम आणि व्हेलॉसिटी डायग्राम दोन्ही तयार करायचा आणि तुम्ही फोटो काढून पाठवायचा आहे. ओके. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर.